इयत्ता 12वी मध्ये 6वी जी कविता म्हणूयात आपण, ती कविता आहे गझल प्रकारामधली रंग माझा वेगळा. सुरेश भट यांची ही कविता असून सुरेश भटांचा जन्म 15 एप्रिल 1932 रोजी अमरावती या ठिकाणी झालेला आहे. तर सुरेश भटांचा मृत्यू 14 मार्च 2003 नागपूर या ठिकाणी त्यांचा झालेला आहे. सुरेश भट हे सुप्रसिद्ध कवी, पत्रकार, संपादक, काही काळ वृत्तपत्रात वार्ताहर व साप्ताहिक बहुमतचे संपादक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्याचबरोबर रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावात या संग्रहांनी त्यांच्या कवितांचे वेगळेपण आणि गझलकार म्हणून त्यांना स्थान निश्चित करून दिलेलं आहे. त्यांचे खरे सामर्थ्य त्यांच्या राजकीय सामाजिक आशयाच्या कवितातून जाणवते. माणसाचा दुटप्पी व्यवहार, स्वार्थ, ढोंगीपणा, लाचारी, समाजातील मूल्यहीनता, मीची समाजाने केलेली मानहानी यांविषयीचा प्रखर संताप ते कवितेत व्यक्त करतात. प्रेम कवितेतील त्यांची मृदू व हळुवार शब्द कळाही कधी कधी तीक्ष्ण, धारदार व उपरोधी बनते. गझल या रचना बंधांचा निष्ठापूर्वक स्वीकार व दृढनिश्चयी प्रसार हे सुरेश भट यांचे काव्य परंपरेतील खरे योगदान आहे. गझल हा रचनाबंध लोकप्रिय करण्यामध्ये सुरेश भटांचा सिंहाचा वाटा आहे आणि म्हणूनच सुरेश भटांना गझल सम्राट देखील म्हटलं जातं. प्रकारात वेगळे स्थान निर्माण केलेल्या गझल या काव्य प्रकाराचा परामर्श घेणार आहोत. गझल या काव्य प्रकाराची ओळख व्हावी या हेतूने नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गझलचा मोठ्या दिलाने स्वागत करू. कवितेची मध्यवर्ती कल्पना. वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख प्रस्तुत गझलमधून होते. समाजातील प्रवृत्तीचे दर्शन करून देताना दुःखावर पोचलेले आयुष्य कसे संघर्ष करायला प्रवृत्त करतात याचे चित्रण माणसाला अंतर्मुख करतात. थोडे कवितेविषयी. रंग या शब्दाचा सरळ अर्थ न घेता याचा व्यंगार्थ घ्यावा लागतो. तऱ्हा, रीत, जीवन जगण्याची वेगळी पद्धत, जीवनातील तत्वज्ञान असा येथे रंग या शब्दाचा अर्थ अभिप्रेत आहे. कवी सुरेश भटांनी आपल्या साहित्य कृतीतून सामाजिक तसेच राजकीय आशय मोठ्या समर्थपणे मांडले. गझल या काव्य प्रकाराला मराठीच्या संसारात नांदवले, मोठे केले. प्रस्तुत गझल ही कवीची जीवनीच वाटते. एकंदरीत समाजाच्या वृक्ष व्यवहारवादामुळे कवीच्या मनातील विचारांची दाहकता अंतर्मुख करते आणि हेच खरे यश आहे. काव्य प्रकाराविषयी थोडी माहिती जाणून घेऊया. गझल हा एक काव्याचा तसाच गायनाचाही प्रकार आहे. इस्लामी संस्कृतीपासून भारतीय संगीतास मिळालेल्या देणगीत याचा समावेश होतो. गझल या काव्य प्रकारात प्रत्येक कडवे 2 ओळींचे असते. सुरुवातीच्या 2 ओळींना शेर म्हणतात. प्रत्येक शेर हा स्वतंत्र कविता असते. शेरला अनुषंगून ओळींना मिसरा असे म्हणतात. 18व्या शतकात गझल लिहिणारे कवी अमृतराय हे मराठीतील पहिले गझल कवी होत. त्यानंतर मातोजीलोन सारखे अनेक साहित्यिकांनी मराठी गझल काव्य प्रकार हाताळला. पण त्यातल्या त्यात सुरेश भटांनी मराठी गझलला वेगळ्या उंचीवर नेले. मराठी गझल प्रवर्तक म्हणूनही सुरेश भटांचे नाव घेतले जाते. गझलच्या पहिल्या 2 ओळी ह्या शेर स्वरूपात मांडल्या जातात. कवीने आपल्या शेरमधून अशा प्रवृत्तीचे दर्शन घडविले आहे की जे समाजामध्ये राहून सुद्धा आपल्या एका वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख निर्माण करते. कवी येथे आपल्या जीवन पद्धतीबद्दल, आपल्या तत्वज्ञानाबद्दल सांगताना म्हणतात की रंगोनी रंगात साऱ्या, म्हणजे मी प्रत्येक व्यक्तीसोबत राहतो, बसतो, वावरतो, पण त्या कोणत्याही व्यक्तीच्या विचारांचा परिणाम किंवा प्रभाव मी माझ्यावर पडू देत नाही. असे म्हणतात की आपण ज्या वातावरणात राहतो त्याचा प्रभाव, मग तो चांगला असो की वाईट, आपल्यावर होतोच. पण कवीने मात्र स्वतःला अपवादासारखे वेगळे ठेवले आहे. पुढे असे म्हणतात की गुंतुनी गुंत्यात साऱ्या. गुंता म्हणजे भावनिकदृष्ट्या समाजातील प्रत्येक घटकांसोबत गुंतणे, त्यांच्याशी संबंधित असणे. पाय माझा मोकळा म्हणजे मी भावुक झालो नाही. भाववश होऊन मी कधीही चुकलो नाही. हे सर्व करताना मी नेहमी अलिप्त राहिलो. कोण जाणे कोठून या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती या सावल्यांच्याही झळा. या सर्व गुंत्यातून आपला पाय मोकळा ठेवणाऱ्या या कलंदर व्यक्तिमत्वाला येणारे अनुभवही जगावेगळेच आहे. याचे वर्णन करताना त्यांनी भौतिक सुख सुविधेच्या विषयासक्तीवर ताशेरे ओढले आहे. सोबतच समाजात वावरणारी, खाली पाहून वरच्यांचा जीव घेणारी, चांगुलपणांची खोटे मुखवटे परिधान केलेली, खोट्या आशा दाखवणाऱ्या या सावल्या मला उन्हासारख्या भासतायत. या सावल्या मला चटके देत आहेत.
समाजातील विकृत प्रवृत्तीचे प्रतीक म्हणून सावल्या या शब्दांचा शब्दप्रयोग केला आहे. सोबतच सावल्यांच्या झळा या परस्पर विरोधी शब्दांमुळे प्रस्तुत गझलेचं काव्याचे वेगळेपण ठरते. राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लढा. सुख दुःख आपल्या जीवनात ऊनसावलीप्रमाणे खेळत असते. दुःखाचा अनुभव हा नेहमीचाच असतो. याचे वर्णन करताना आसवे गीतांपरी म्हटले आहे. आसवे म्हणजे अश्रू, जे येथे दुःखाचं प्रतीक म्हणून वापरले आहे. आणि हे आसवे म्हणजे अश्रू माझ्यासोबत गीतांप्रमाणे राहते. येथे गीत या शब्दाचा अर्थ असा अभिप्रेत आहे की गीत हे माणसाच्या अंतःकरणात भावाच्या स्वरूपात स्थायी असते, ज्याला आपण स्थायी भाव म्हणतो, जो कायमस्वरूपी असतो. आणि याच भावातून विचार, विचारातून कल्पना, कल्पनेतून गीत जन्माला येते. आसवे गीतांपरी यामधून कवीने दुःखाचा आणि माझा संबंध नुसता घट्ट नसून या दुःखाला माझा लढा म्हणजे दुःख माझ्या पाचवीलाच पुजले आहे असे कवीला वाटते. कवीने दुःखाचाही हसतमुखाने स्वीकार केल्याचे दिसते. आसवे गीतांपरी यामधून उपमालंकार साधून सुंदर साधर्म्य साधले. तसेच दुःखाच्या लढा यासारख्या विरोधाभास दर्शवणाऱ्या शब्दातून निश्चितच आपण काव्यात गुंतून पडल्यासारखे वाटते. कोणत्या काळी कडेना मी जगाया लागलो, आणि कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. या ओळीत तर कवीने समाजातील क्रूर प्रवृत्तीचा पराक्रम अधोरेखित केला आहे. ते म्हणतात की सुखदुःखांच्या या सावलीत सुखाच्या आश्रयाने व आशेने मी जगलो, म्हणजे जगण्याला सुरुवातही केली. दुःखावर मात करून, दुःखाचा पराभव करून जगायलाही लागलो. पण का कुणास ठाऊक या आयुष्याने माझ्याबरोबर विश्वासघात केला. मला अधांतरी सोडून माझ्या जीवनाचा डाव मोडला. कवीने इथे कापुनी माझा गळा यातून विश्वासघाताची भावना व्यक्त केली. ज्या दुःखांना माझा लढा लागला होता त्यांनीही मला सोडले, अशी कवीची भावना आहे. आयुष्याने माझा गळा का कापला असा सवालही कवी येथे उपस्थित करतो. प्रगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा. या ओळीतून समाजाचे वास्तववादी चित्रण केले आहे. समाजातील वाईट प्रवृत्तींचा पर्दाफाश केला आहे. ते कशी दिशाभूल करतात हे सांगताना त्यांनी म्हटले आहे की सांगती तात्पर्य माझे, म्हणजे माझे तात्पर्य म्हणजे बोध. मी कसा आहे, माझा हेतू, उद्दिष्टे काय आहे याबद्दल ते नेहमी खोटे बोलत असतात. माझ्याबद्दल गैरसमज पसरवितात. आणि हे कोण आहेत हे सांगताना कवीने पुन्हा विरोधाभास शब्दांची किमया दाखवली आहे. ते म्हणतात की चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा. येथे शब्दांचा सरळ अर्थ न घेता शब्दाचा व्यंगार्थ घ्यावा लागतो. चालणारे पांगळे म्हणजे ज्यांना स्वतःचीच ध्येय धोरणे माहीत नाही. पाहणारा आंधळा म्हणजे ज्यांना आयुष्यात काहीच करता आले नाही आणि काय करायचे हेही माहीत नाही. ते माझ्याबद्दल माझे तात्पर्य सांगत आहे असे कवी म्हणतो. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. या शेवटच्या कडव्यातून कवीची प्रखर सामाजिक बांधिलकी दिसून येते. आपल्यालाही समाजाचं देणं लागतं आणि त्यासाठी माझी संघर्षाचीही मानसिक तयारी आहे हे सांगताना कवी म्हणतात की माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी. येथे मध्यरात्र म्हणजे ज्यांचे आयुष्य समाजाच्या वाईट प्रवृत्तींच्या कटकारस्थानाने व्यापल्या गेलेली आहे. त्यांचे आयुष्य नैराश्याच्या अंधाराने गडद झाले आहे. त्यांच्यासाठी आशेचा सूर्य आहे. मी स्वयंप्रकाशमान आहे. माझा उदय किंवा अस्तही होत नाही. मी सदैव वाईट प्रवृत्ती रूप अंधाराला तेजोमय मंगलमय प्रकाशाकडे नेण्याचा प्रयत्न नाही तर संघर्षही करेल. आणि हा संघर्ष कुणासाठी आहे हे सांगताना कवी म्हणतात की माझी यासाठी न माझा, म्हणजे हा माझ्यासाठी नसून इतर सर्वांसाठी हे संघर्षाचा सोहळा आणि हा पेटण्याचा सोहळा आहे असे कवी म्हणतो.